ग्रामीण भागात जवळजवळ सर्वांच्याकडे मोबाईल आहे. सोशल मीडियाचा भयंकर वापर होतो. समाज माध्यमं अगदी हाताशी आहेत. तरीही ग्रामीण भागातील विद्यार्थी याचा उपयोग कशासाठी करतात काही कळत नाही. कारण 12वी सायन्स झाल्यानंतर किंवा 10वी झाल्यानंतर नेमकं काय करायचं हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना दोघांनाही पडलेला असतो आणि ते आजूबाजूला दिसेल त्याच्याकडे सल्ले मागत फिरत असतात. आता नेमकी मानसिकता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आणि पालकांची काय आहे की सर्वसाधारणपणे जे पारंपरिक अभ्यासक्रम आहेत सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, केमिकल आणि जास्तीत जास्त CS म्हणून याच अभ्यासक्रमामध्ये इंजिनिअरिंग करण्याकडे सगळ्यांचा जास्तीत जास्त कल दिसतो. पण मी 5 वर्षापूर्वी एक व्हिडिओ करून सांगितलं होतं की वर्क इंटिग्रेटेड प्रोग्राम जे काही उपलब्ध आहेत भारतामध्ये जे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून खूप चांगले आहेत, आधुनिक अभ्यासक्रमाकडे नेणारे आहेत. आता आधुनिक अभ्यासक्रम म्हणजे कोणते तर डेटा सायन्स, AI, ML, कोडिंग किंवा आपण ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, सायबर सिक्युरिटी असे अनेक अभ्यासक्रम हे आधुनिक आपण म्हणू शकतो. जसं की EV सुद्धा आहे त्यामध्ये, EV टेक्नॉलॉजी वगैरे. तर यामध्ये अनेक वर्क इंटिग्रेटेड प्रोग्राम्स मार्केटमध्ये किंवा शैक्षणिक क्षेत्रात अवेलेबल आहेत. कंपन्या कार्यरत आहेत, यासाठी विद्यापीठं कार्यरत आहे. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थी आपला ठेका सोडत नाही. सगळेच जवळच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्याच्या फंदात असतात आणि कोणत्या कॉलेजचं काय NIRF रँकिंग आहे, कोणत्या युनिव्हर्सिटीचं काय NIRF रँकिंग आहे, फ्युचरमध्ये काय होणार, आज नाही 4 वर्षानंतर परिस्थिती कशी असणार याचा अंदाज बांधायला ह्या विद्यार्थ्यांना पुरेसा अभ्यास नसतो. कारण 10वीपर्यंत रट्टा मारणे, घोपकमपट्टी करणे यातच यांचा सगळा वेळ गेलेला असतो. 2% किंवा 3% विद्यार्थी यशस्वी होतात. बाकीचे सगळे एकाच बसमधून प्रवास केल्यासारखं सगळेजण सिव्हिल तर सिव्हिल, मेकॅनिकल तर मेकॅनिकल असं सगळेजण एकाच नावेत बसतात किंवा एकाच बसमध्ये बसतात असं सर्वसाधारणपणे चित्र आहे. 5 वर्षापूर्वी माझ्या गावातील एक विद्यार्थी HCLसाठी सिलेक्ट झाला होता. HCL टेकबी प्रोग्राम आहे जो वर्क इंटिग्रेटेड प्रोग्राम आहे. कमवा आणि शिका तत्वावरचा प्रोग्राम आहे. ज्यांना थेट 12वी नंतर IT क्षेत्रामध्ये प्रवेश पाहिजे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ती पर्वणी होती. यावर मी व्हिडिओ केला होता. परंतु गेल्या 5 वर्षाच्या कालावधीत फारसं ग्रामीण भागातील विद्यार्थी इकडे वळलेले दिसत नाहीत आणि HCL ही भारतातील 3ऱ्या नंबरची 3ऱ्या क्रमांकाची सॉफ्टवेअर कंपनी किंवा IT क्षेत्रातील कंपनी आहे. तर या IT कंपनीमध्ये प्रवेश मिळवणं म्हणजे एक भाग्यच आहे असं समजायला हवं. आणि अशा कंपनीमध्ये 12वी नंतरच आमच्या गावातील एक विद्यार्थी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून सिलेक्ट झाला होता. आता यासाठी काय करावं लागतं, यासाठी 12वीला 60% किमान आणि मॅथ्स विषय असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमची एक ॲप्टिट्यूड टेस्ट होते, लेखी टेस्ट होते ऑनलाईन. तसंच त्यानंतर तुमचे बोलण्याची क्षमता किंवा कम्युनिकेशन स्किल काय आहेत याची टेस्ट होती आणि मग तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं जातं किंवा ऑनलाईन इंटरव्ह्यू घेतली जाते आणि तुमचं सिलेक्शन केलं जातं. विद्यार्थ्याला यामध्ये काही फी भरून शिक्षण घ्यायचं आहे 1 वर्षासाठी आणि त्यामध्ये त्यांना कोडिंग आणि इतर गोष्टी शिकवल्या जातात. तसंच त्यामध्ये त्यांना 10,000 रुपये दरमहा स्टायपेंडसुद्धा मिळतो रिटर्न. त्यानंतर पुढच्या वर्षामध्ये बिट्स पिलानी किंवा पुढच्या वर्षी बिट्स पिलानी किंवा IIT किंवा शास्त्रा युनिव्हर्सिटी अशा युनिव्हर्सिटींच्या ग्रॅज्युएशन प्रोग्रामसाठी सिलेक्ट केलं जातं आणि त्यांना 4 वर्ष ग्रॅज्युएशनचा प्रोग्राम दिला जातो. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना 9 ते 10 लाख रुपये पगार अगदी सहज मिळतो आणि त्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्याबद्दल मी बोलत आहे त्या विद्यार्थ्याला ऑलरेडी 9 लाखाच्या आजूबाजूला पगार मिळालेला आहे. तर एवढं सहज सोपं स्वतःच्या पायावर उभं करणारं करिअर ऑप्शन उपलब्ध असताना हेच नाही, विप्रो कंपनीसुद्धा BSc झालेल्या मुलांना MTechसाठी
वर्क इंटिग्रेटेड प्रोग्राम देतं आणि त्यामध्ये त्यांना 23,000 रुपये स्टायपेंड मिळतं, जॉईनिंग बोनस मिळतो, अधिक परत पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांना 6 ते 7 लाखाचं पॅकेज विप्रोमध्येच मिळतं. तर असे प्रोग्राम्स अवेलेबल आहेत. त्याची माहिती घेणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांनी आणि याचा प्रसार होणं गरजेचं आहे, म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा अवेअरनेस क्रिएट होईल आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी जास्तीत जास्त इकडं आकर्षित होतील. नाहीतर सर्वसाधारणपणे जवळच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं, BE करायचं, 10 वर्ष उमेदवारी करायची किंवा 5 वर्ष MPSCचा ट्राय करायचा, हा सर्वसाधारणपणे थोपट मार्ग स्वीकारला जातो. मी एका प्रसिद्ध चॅनेलमध्ये एक वितरण अधिकारी म्हणून काम करत होतो, ETV मराठीमध्ये. त्यावेळेला माझ्याकडे एक हेल्पिंग हँड म्हणून एक आमच्याकडं कलिग होता, जो हेल्परच्या लेवलचं काम करत होता. तर तो विद्यार्थी डिस्टन्स लर्निंगमधून डिप्लोमा केला, त्यांनी BE केलं आणि ME केलं आणि ME केल्यानंतर तो गव्हर्नमेंटमध्ये त्याला प्राध्यापकाची एक नोकरी मिळाली. याला झाली असतील साधारणपणे 10-12 वर्ष. परंतु 10-12 वर्षांनंतरसुद्धा आज फारशी परिस्थिती बदललेली दिसत नाही. वर्क इंटिग्रेटेड प्रोग्राम्स किंवा ODLला, ऑनलाईन डिस्टन्स लर्निंगला किंवा डिस्टन्स लर्निंगला फारशी सामाजिक मान्यता दिलेली दिसत नाही. परंतु हे क्षेत्र खूप महत्त्वाचं आणि खूप यशस्वी ठरलेलं आहे. विद्यार्थ्यांनी पाथ ब्रेकिंग हे जे क्षेत्र आहे, वाट वेगळी करून याची माहिती घेऊन साधारणपणे ॲडमिशन्स करावीत किंवा त्याचा लाभ घ्यावा. यासाठी मी जे प्रोग्राम्स उपलब्ध आहेत मार्केटमध्ये म्हणण्यापेक्षा शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे प्रोग्राम्स उपलब्ध आहेत त्याच्याबद्दल मी माहिती दिली. तर HCL ही भारतातील 3ऱ्या क्रमांकाची कंपनी आहे, IT कंपनी आहे आणि या कंपनीचा टेकबिग प्रोग्राम काय आहे हे तुम्हाला गुगलवर सर्च केल्यानंतर नक्कीच मिळेल. जास्त माहिती हवी असेल तर एक्सेलच्या वेबसाईटवर जाऊन आपण या प्रोग्रामची माहिती घ्यावी. आत्ता त्यांचे रजिस्ट्रेशन सुरू आहे आणि या वर्षीचा प्रोग्राम साधारणपणे माझ्या मते माहितीनुसार अजून सिलेक्शन्स झालेले नसतील, तर याविषयी जरूर